तर बेगमपुऱ्यामध्ये ना एका ठिकाणी खव्याची जिलेबी मिळते. मला माहीत नाही तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे खव्याची जिलेबी मिळते. आता माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल की मी खवय्ये आहे म्हणून. तर तिथे आम्ही तिथे गेलो आणि त्याला ती ऑर्डर केली खव्याची जिलेबी आणि 4-5 मित्रांसोबत चर्चा तीच चालू होती, की महाराजांचं आज्ञापत्र कुठून भेटेल, काय भेटेल, कसं भेटेल. तर इतका इंटरेस्टिंग कोइन्सिडन्स आहे ना, तर माझ्या हातामध्ये आहे ना, ती खव्याची जिलेबी आली आणि मी ती एक जिलेबी उचलली. उचलली तर खाली शिवाजी महाराजांचं चित्र होतं आणि वरती लिहिलेलं होतं महाराजांचे आज्ञापत्र. आणि खाली लिहिलेलं होतं लोकराज्य. शिवाजी महाराजांचा त्यावेळेसचा जी-आर आहे. महाराजांनी तो जी-आर काढलेला आहे, की झाडं का तोडू नये. 16व्या शतकामध्ये एक राजा एक राजा ऑर्डर काढतो, की झाडं का तोडू नयेत. म्हणजे काय त्यावेळेस ग्लोबल वॉर्मिंगचा काय धोका असणार आहे. आपण काहीही बोलत नाही आज आपल्या आजूबाजूला. इकडं इतकं सगळं उद्ध्वस्त होत असतं. आपण शब्दही काढत नाही. का काढत नाही? कारण आपण समाज म्हणून मेलेले आहोत. आपल्या त्या भावना जिवंत नाहीये. त्या संवेदना जिवंत नाहीये. का? कारण आपण आपल्या स्वतःच्या प्रेमामध्ये इतके बुडालेलो आहोत. आपण इतके अखंड बुडालेले आहोत स्वतःच्या प्रेमामध्ये. आपल्याला आजूबाजूला काय उद्ध्वस्त होतंय आणि काय सगळं संपतंय आपण ते बघतच नाही. अहो डोंगर फ्लॅट केली सगळी इकडची तुम्ही जाऊन बघा. कशाने काढलं धम्मचक्र? औषधी वनस्पतींनी धम्मचक्र काढलं. आणि त्याच्यामध्ये बुद्धिझम मधले 27 पवित्र झाडं लावली. वी आर नॉट इंडिपेंडंट. देन व्हॉट वी आर? वी आर इंटरडिपेंडंट. मी तुमच्यावर आणि तुम्ही माझ्यावरती निर्भर आहात, है ना. ही सृष्टी कशी आहे? ही सृष्टी डिपेंडंट नाही आहे. ही सृष्टी इंडिपेंडंट पण नाही आहे. ही सृष्टी कशी आहे? इंटरडिपेंडंट आहेत. म्हणजे काय? ह्या पद्धतीच्या कार्यक्रमाला तुम्ही लोक काय म्हणता? म्हणजे मी अगदी अनभिज्ञ आहे या प्रकारापासून. मला माहीत नाही. ओपन माईक. ओके. तर मागच्या काही वर्षापासून आम्ही जिथे वृक्ष लागवड केली आहे तर तिथले त्या ठिकाणी आहे ना बरीच लोक येतात, जे वृक्षप्रेमी आहे किंवा काही शासकीय अधिकारी आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, है ना, किंवा इतर समाजातले वेगवेगळे घटक येत असतात. तर तिथे जिथं आम्ही झाडं लावली तिथं बोलणं हे माझ्याकरता तसं सोपं आहे की हे झाड कुठलं आहे. कारण ते कसं आहे, आम्ही इन्व्हॉल्व आहेत ना त्याच्यामध्ये. एक एक झाड आम्ही लावलं आहे, त्याला पाणी दिलं आहे, उन्हातानात पावसात उभं राहून ते सगळं जगवलं आहे. तर बोलत असताना मला फार काही विचार करावा लागत नाही आणि मी काय फार विचार करून बोलत नाही. त्याचा अर्थ मी फार काहीतरी वाह्यात बोलतो असं नाही आहे. पण तर तिथे काय सगळं ओघाने येत जातं आहे ना. आणि झाडं फार वेगवेगळे लावलेली आहेत आम्ही. त्यांचं आम्ही दररोज निगा राखतो. ते झाड कसं वाढेल, ते वाढण्यासाठी काय करावं लागेल, ते झाड उन्हाळ्यात कसं बिहेवियर करतं, पावसाळ्यामध्ये कसं करतं, तर त्याच्यावरती नजर ठेवून असतो. त्याच्यामुळे तिथं बोलणं तसं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला फार सोपं आहे. पण आता तुमच्यासोबत या स्टुडिओमध्ये येऊन ओपन माईकमध्ये बोलणं हा माझ्यासाठी पहिला अनुभव आहे, है ना. तर मी फार व्यवस्थितच बोलेल किंवा फार नीटनेटकं तुम्हाला ऐकायला मिळेल नाही मिळेल मला माहीत नाही, है ना. तर हा माझा पहिला अनुभव आहे आणि मी काही ह्या विषयामधला तज्ज्ञ नाही आहे. म्हणजे मी झाडं लावतो. झाडं लावून आमची जी टीम आहे जनसहयोग, आम्ही झाडं लावतो, त्याचं संवर्धन करतो आणि अत्यंत पॅशनेटली आम्ही काम करतो, है ना. आणि आमचं जे मूळ आयडिओलॉजी आहे, आमचे जे विचार आहेत ते फार काही जगावेगळे अशातला भाग नाही आहे. त्याच्या सत्य असतं, एक पर्टिक्युलर सत्य असतं किंवा एक युनिव्हर्सल ट्रूथ असतो, आहे ना. त्याच्या आसपास ज्या गोष्टी आहेत आम्ही त्याला धरून त्याला चिटकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते करत असताना ते तुम्हाला लोकांना ऐकताना वाटेल की फार सोपं आहे. पण मी तुम्हाला अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकतो माझा अनुभव की ते फार अवघड आहे. कारण सत्य कसं असतं, एखाद्या राऊंडच्या मध्ये असतं आणि त्या मध्यभागी राहणं तसं अवघड असतं. त्याच्या आजूबाजूला फिरणं, गोल गोल गिरट्या घेणं, त्याच्यामध्ये आनंद असतो. पण त्या सत्याच्या आसपास राहणं किंवा ती प्रॅक्टिस करणं तसं सोपं नसतं. तर आम्ही काम करत असताना ह्या गोष्टीबद्दल मी सतत अवेअर असतो.
सतत सतर्क असतो की आम्ही आमच्या मूळ हेतूपासून तर दूर जात नाही आहे ना. मग मूळ हेतू काय आहे तुमचा? की जी बायोडायव्हर्सिटी आहे आणि त्या बायोडायव्हर्सिटीचं मूळ काय आहे? कुठलाही बायोडायव्हर्सिटीचं मूळ काय असणार? तर झाडच आहेत. आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? की आजूबाजूला आपण जे बघतो पक्षी, कीटकं, भुंगे, जितक्या सजीव गोष्टी आहेत, ज्या डोळ्यानं बघण्याजोग्या आहेत किंवा ज्या डोळ्याने दिसत नाही, त्यांचा अधिवास किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फूड आणि शेल्टर, ते काय आहे? तर ती जंगलं आहेत. आणि जंगलामध्ये काय आहेत? तर झाडं आहेत. तर मग त्या गोष्टीचीच प्रॅक्टिस किंवा त्या पद्धतीनेच आपण काम करतोय का? तर ते मी त्याबद्दल सतत अवेअर असतो आणि ते तसं सोपं नाही आहे. कारण आजूबाजूची प्रलोभनं फार असतात. प्रलोभनं काय असतात? तुम्हाला किंवा तुमच्या आणि ते कुणी वाईट हेतूने बोलत नसतं. म्हणजे तुमच्या जवळ जी लोकं तुम्हाला मदत करतात, सहकारी असतात, कोणाचाच हेतू वाईट असतो अशातला भाग नाही आहे. पण कसं आहे, लहानपणापासून असं झालेलं आहे ना, की आपल्या बेसिकमध्येच लोचा आहे. आहे ना? आपल्या ज्या काही डेफिनेशन्स आहेत प्रत्येक गोष्टीच्या, त्या इतक्या मॅनिप्युलेटेड आहे ना आणि त्याला फार वेगवेगळे आवरण आहे. आणि त्याच्या जे नेमकंपणा आहे, नेमकेपणा, त्या नेमकेपणापासून आपण फार दूर आहोत. मग अचानक परिस्थितीचा हव्यास जागा होणे, है ना? आपण जे काम करतोय त्याला कमर्शियल करता येईल का? तसा विचार करावा लागतो तुम्हाला किंवा तसे थॉट्स येतात आजूबाजूनी. तर ते सगळं सोडून तुमच्या कामावरती स्टिक राहणं हे थोडंसं अवघड आहे. आणि ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आम्ही आमच्या ठिकाणी ते करत असतो. तर त्याच्यामुळे खूप लोकं येतात. खूप पर्यावरणप्रेमी असे आहेत, की ज्यांनी त्या गोष्टी बघितलेल्या नाही आहेत. आम्ही तिथं काय केलं, काय नाही. तर त्या ठिकाणी बोलणं आणि अशा ओपन माईकमध्ये बोलणं याच्यामध्ये फरक आहे. तर मी फार लहान कार्यकर्ता आहे, परंतु अत्यंत प्रामाणिकपणे आणि पॅशनेटली काम करण्याचा प्रयत्न करतोय. मी ह्या विषयातला काही तज्ञ नाही आहे, है ना? म्हणून माझ्याकडनं काही चुका होऊ शकतात बोलण्यामध्ये आणि भाषेवरही माझं काही फार चांगलं प्रभुत्व आहे अशातलाही भाग नाही. तर 2 अपेक्षा माझ्याकडनं फार काही ठेवू नका आणि आपण हळूहळू पुढे जात असताना जे काही मी तुमच्यासोबत बोलेल, त्याच्यामध्ये उधारच्या गोष्टी नसतील. जे काही असेल ते नकद असेल, की मी माझ्या अनुभवाव्यतिरिक्त काही बोलणार नाही आहे तुम्हाला. मी परसेप्शन बेस्ड काही बोलणार नाही आहे. मी पुस्तकातलं काही बोलणार नाही, है ना? कारण पुस्तकातल्या गोष्टी आम्ही ज्यावेळेस क्रॉस व्हेरिफाय करून बघितल्या, त्या मला अत्यंत भंपक वाटल्या. त्याच्यामुळं पुस्तकातलं मी काही बोलणार नाही. माझ्या अनुभवातलं बोलेल आणि माझे अनुभव काय अत्यंत थोडे आहेत. तर त्यामुळे ज्या काही गोष्टी होतील त्या नकद होतील. उधारचं काही मी बोलणार नाही. मी सगळ्यात पहिले माझं बॅकग्राऊंड सांगतो. माझं नाव प्रशांत गिरे. बेसिकली मी मार्केटिंग प्रोफेशनल आहे. 2000 नंतर जे लोकं ज्युनियर कॉलेजला होते त्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल झाले. माझ्या मित्रांसोबतही बदल झाले. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कामं केले ज्युनियर कॉलेजला असताना आणि ते कामं करत असताना आयुष्याकडे बघण्याचा आमचा ॲप्रोच पूर्णपणे बदलला 180मध्ये. नोकरी करायची आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्या हा जो थॉट असतो, तो थॉट पूर्णपणे आमच्या आयुष्यातनं निघून गेला. काहीतरी भव्यदिव्य करायचं, काहीतरी नेत्रदीपक करायचं, हा थॉट तो वर्ष 18 असण्यापूर्वीपासनं मनामध्ये कुठेतरी रुजला. मग प्रत्येकाचे वेगवेगळे सोर्स असतील. कुणी ध्यानधारणामध्ये गेला असेल, कुणी मार्केटिंग फील्डमध्ये गेला असेल, मल्टी लेव्हल मार्केटिंग किंवा त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी असतील. तर त्या प्रॉडक्टपैकी एक मी आहे, की ते 2000 वर्षानंतर त्या वेगवेगळ्या गोष्टींच्या आम्ही प्रभावामध्ये आलो. शिक्षणाला आम्ही कमी महत्त्व दिलं, जे की चुकीचं होतं. आणि मग वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस केल्या, बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला, बऱ्याच चुका झाल्या. चुका होणं तसं शुभ आहे. परंतु एकच चूक सतत कित्येक वर्ष करत राहणं एका थॉटला पकडून, माझ्या मते ते आमच्यासोबत झालं. मग ज्यावेळेस मी 2010ला जॉब सुरू केला आणि 2009ला माझं शिक्षण संपलं. मी पुण्याला होतो MBAला. मला काही कारणास्तव संभाजीनगरलाच सेटल व्हायचं होतं. तर मग तिथनं माझं सगळं पॅराडाईम शिफ्ट झालं आयुष्याकडे बघण्याचं. कारण मला माझा बॉस तसा भेटला. मी तिथे फार शिकलो. मी सगळा भारत फिरलो. सगळा भारत फिरावा ही माझी इच्छा होती. भारत फिरायचा, अनेक लोकांशी संवाद साधायचा आणि हे सगळं करून काहीतरी एक भव्यदिव्य आपल्या हातानं काम व्हावं, हा थॉट सतत माझ्या पाठीमागे होता.
मग 2009ला ज्यावेळेस शिक्षण संपलं, मी परत संभाजीनगरला आलो. मी माझ्या मित्रांसोबत 8 मित्रांसोबत मिळून जनसहयोग संस्थेची स्थापना केली. सगळे माझ्या जवळचे मित्र होते. कोणी कॉलेजचा होता, कोणी कॉलनीचा होता, कोणी क्रिकेट टीमचे होते. असे वेगवेगळे 9 मित्रांनी मिळून आम्ही जनसहयोगची स्थापना केली आणि 2010ला आम्ही काही झाडं लावली. ऑफकोर्स ती झाडं लावताना फोटो काढणं, त्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करणे, भंपकगिरी, त्या गोष्टी करताच आम्ही ते सगळं केलं होतं. 2010-2011ला आम्ही झाडं लावली आणि परत कधी फिरकून तिकडे गेलो नाही. आणि 2010 पासून मी जॉबमध्ये बिझी झालो. आणि हे करत असताना एक थॉट तो होता जॉबमध्ये बिझी झाल्यानंतर, की परत जनसहयोग ह्या संस्थेसोबत एक सामाजिक काम करायचं. कारण माझं बॅकग्राऊंड तसं आहे. माझे आईवडील दोघंही शासकीय सेवेमध्ये होते. वडील कृषी खात्यात होते आणि माझी आई मुख्याध्यापिका होती जिल्हा परिषदला. आणि दोघंही वेगवेगळ्या चळवळीशी निगडीत होते आणि लिखाणही करायचे. वडिलांची 10 पुस्तकं आहेत, आईची 5 पुस्तकं आहे. आणि माझ्या आईच्या पुस्तकातला उतारा मी BScला असताना, BSc फर्स्ट इयरला असताना मला अभ्यासक्रमाला होता मराठीला. माझी बहीण ज्यावेळेस 10वीला होती, तर तिला तिच्या 10वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमाला होता. आणि माझ्या आईच्या पुस्तकावरती आत्तापर्यंत 35 मुलींनी PhD केली. 17 विद्यापीठामध्ये आईच्या पुस्तकातला उतारा अभ्यासक्रमाला गेला. वडिलांची 10 पुस्तकं होती. घरामध्ये सगळे पेपर असायचे. लोकसत्तापासनं तर मराठवाडा, सकाळ असे सगळे वर्तमानपत्र घरामध्ये असायचे. आणि दर रविवारी घरामध्ये कार्यकर्त्यांची रेलचेल असायची. मला आठवत नाही की एखाद्या रविवारी माझे आईवडील घरी होते. ते कुठले ना कुठे कार्यक्रमाला जायचे आणि काही ना काही करायचे. तर ते सगळं बघत बघत मी लहानाचा मोठा झालो, है ना. आणि तुम्हाला तुमचं आजूबाजूचं वातावरण घडवत असतं असं तुम्हाला असं म्हटलं जातं. तर मी त्या वातावरणात लहानाचा मोठा झालो. तर माझा जो पिंड आहे तो समाजकारणाचा आहे आणि माझं जे माइंड आहे थोडंसं ते मी बिझनेस आणि ट्रेडचं आहे. तर दोन्ही गोष्टीचं अमलगमेशन आहे. म्हणून मी ह्या गोष्टी मागच्या काही वर्षामध्ये व्यवस्थितरित्या थोडंफार जे काही केलं ते करू शकलो. आणि 2015ला मी जॉब सोडला. मला बिझनेस करायचा होता. तत्पूर्वी मी सगळा भारत फिरलो. भारताची सगळी महत्त्वाची शहरं फिरलो. आणि ते सगळं करत असताना मला ज्या गोष्टी वाटत होत्या मी हे शिकल्या पाहिजे, ह्या माहीत केल्या पाहिजे, त्या मला माहीत झाल्या. 5,000हून जास्त लोकांसोबत मी संवाद साधला. हे याच्यामुळे शक्य झालं की मी त्या पद्धतीचा जॉब निवडला. आणि त्या पद्धतीचा जॉब मला याच्यासाठी मिळाला कारण मी MBA केलं होतं. जर मी ते केलं नसतं तर मला नाही वाटत की मला ती संधी मिळू शकली असती. तर तुम्हाला काही एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत तुमचं एज्युकेशन हे खरंच मदत करतं. तुमचं बॅकग्राऊंड मदत करत असतं. आणि मग मी आता जसा जाड झालो आहे, मी त्यावेळेसही तसाच जाड झालो होतो आणि माझं टार्गेट होतं काही करून वजन कमी करणं. आणि आम्ही फॉर्म केली होती 4 मित्रांनी मिळून. तर त्या फावल्या वेळेमध्ये काय करायचं, तर आपण तर झाडं लावायची. तर काय करावं, चला तर मग खड्डे खोदूयात. खड्डे खोदल्याने काय होईल, वजनही कमी होईल, शरीरही बळकट होईल आणि पावसाळा येईपर्यंत आपली झाडंही लागतील. तर बुद्धलेणीच्या आसपास आहे ना पाठीमागे, मी राहायला हनुमान टेकडीच्या इकडे. तर पाठीमागनं मी तिथे काय केलं, 2 ते 3 दिवस खड्डे खोदले. स्वतः टिकास फावडे घेऊन गेलो आणि खड्डे खोदले. तर ते श्रमदान केल्यानंतर मला प्रचंड आनंद आला, मजा यायला लागली. म्हणजे तिथं सावली होती, ऊन नव्हतं. मला आनंद मिळायला लागला. म्हटलं आता याला काय करू, आपण आणखी एक्सप्लोर करूया. मजा तर येते, तुमचा व्यायामही होतोय आणि तुमचं मोटिवेशन काय आहे, तुमचं वजन कमी होणार आहे आणि तुम्ही जे जाड झालाय ते कमी होणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी होणार आहे. म्हणून मी काय केलं, 2 ते 3 दिवस तिथं खड्डे खोदले आणि तिथनं मी विचार केला की हे जे डोंगर आहे आपला सोनेरी महलच्या पाठीमागचा जो डोंगर आहे तिथे जाऊन आपण खड्डे खोदूयात आणि तिथे पावसाळ्यामध्ये झाडं लावूयात. ही मार्च 2016ची गोष्ट आहे. तर मी तिथनं आहे ना दुपारी 4 वाजता जात होतो. तो सोनेरी महल तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कधी गेला असेल तर सोनेरी महलसमोर मी तिथे थांबलो आणि मला सगळं उदास, फकास, रखरखत ऊन असं वाटलं. म्हटलं तिकडे कशाला जायचं, आपण इथे खड्डे खोदूयात. थॉट काय आहे तुमचा, तुम्हाला वजन कमी करायचं आहे, ठीक आहे ना. तर मी तिथे खड्डे खोदायला सुरू केले. मी तिथे 2 दिवस खड्डे खोदले आणि मला ऑब्वियसली तिथले जे कर्मचारी होते सोनेरी महलमध्ये आर्किओलॉजीचं ऑफिस आहे, मराठवाडा विभागाचं तिथं हेडक्वार्टर आहे. तर मला तिथले कर्मचारी आले, म्हणले तुम्ही इथं काय करताय. म्हटलं मला असे झाडं लावायची. ते म्हणले तुम्ही साहेबांशी भेटा डेप्युटी डायरेक्टर जे आहेत अजित खंदारे साहेब, त्यांना भेटा तुम्ही
मग मी सरांना भेटलो. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे मॉन्युमेंट्स आहेत हिस्टॉरिकल त्याच्या आसपास असं जर काही केलं तर आम्ही तुमच्या विरुद्ध FIR नोंदवू शकतो. ते म्हणलं FIR कशासाठी? तो तसा कायदा आहे, तुम्ही तसं काही करू शकत नाही. तर त्या संवादात तो आमचा पहिला संवाद अजित खंदारे सरांचा आणि माझा. म्हणजे त्यांनी मला घाबरवलंच की आम्ही तुला पोलिसात देऊ, असं त्यांनी मला घाबरवलं. म्हणलं मग काय करू सर? ते म्हणले तुम्ही रीतसर परवानगी घ्या आणि परवानगी घेण्यापूर्वी तुम्ही लेआउट द्या. मग मी घरी गेलो, लेआउट बनवला, दुसऱ्या दिवशी सरांना पत्र दिलं. सरांनी ते लेआउट मंजूर केला आणि मग मी तिथे 2 महिने सतत खड्डे खोदत होतो. आणि ते खड्डे खोदत असताना अधूनमधून मित्र यायचे, कधी संदीप यायचा, कैलास यायचा, त्यावेळेस अंकुश म्हणून माझा मित्र आहे तोही यायचा, नितीनही यायचा, अधूनमधून यायचे. पण दररोजचा माझा रुटीन होता की मी तिथं सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास खड्डे खोदायचो. आणि खंदारे सरांचा माझा संवाद वाढला. ते मंत्रालयामध्ये डेस्क ऑफिसर होते आणि ते डेप्युटेशनवरती होते. ते म्हटले की ते बघून त्यांना बहुतेक माझ्याबद्दल थोडीशी आपुलकी वाटली असेल की हा रोजच खोदतोय हा माणूस, काय म्हणजे. तर ते म्हटले की तुला काय पाहिजे, आम्ही तुला झाडं देऊ का? म्हणलं सर झाडं नका देऊ, झाडं तर आम्हाला कुणीही देईल, तुम्ही आम्हाला नाही का लोखंडी जाळ्या द्या, ट्रिगार्ड जे म्हणतो ना आपण त्याला. ते म्हटले ते शक्य नाही आहे, कारण ते फार महाग असतं आणि ते देणं शक्य नाही आहे. तर आम्ही ते माझं डेली रुटीन सुरूच होतं. मी दररोज सकाळी 2 तास खोदायचो आणि ज्यावेळेस खोदणं माझं संपत आलेलं असायचं त्यावेळेस सर तिथं आलेले असायचे ऑफिसमध्ये. आणि संध्याकाळी ज्यावेळेस मी खोदायला आलेलो असायचो त्यावेळेस सर जात असायचे. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस सरांनी मला त्यावेळेस बघितलं आणि हळूहळू त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी आपुलकी निर्माण झाली असावी. त्यांनी 185 लोखंडी जाळ्या त्यावेळेस अप्रुव्हलसाठी मंत्रालयात पाठवलं आणि त्याचं अप्रुव्हल येण्याच्या पहिले त्यांनी कामालाही सुरुवात केली. त्यांना वाटलं की हा फार जेन्युइनली करतोय, यालाही मदत केली पाहिजे. मग 3 जुलै 2016ला आम्ही बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्त 125 झाडं लावली तिथं. आणि तिथं 150-200 लोक आली. तुम्ही बोलवलं 50 लोकांना, 200-250 लोक आले तिथे, तर ऑब्वियस तुमचा उत्साह वाढणार, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. आणि मग ते प्लांटेशन अगदी मस्त झालं. त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी तिथं लोखंडी जाळ्या बसवायला सुरू झाल्या. आणि मग त्याच्यानंतर दर रविवारी तिथं आमची टीम यायचे, टीमचे सगळे लोक यायचे आणि आम्ही पाणी टाकायचो. पण मी दररोज फिरायला जायचो तिथे. तर मी काय करायचो सकाळी, तिथं बारव आहे, जर तुम्ही बघितलं असेल तर लाला हरदल म्हणून एक समाधी आहे, तिथं एक बारव आहे. त्या बारवमधनं मी काय करायचो, 40-40 बकेटी मी काढायचो आणि दररोज झाडांना टाकायचो. ते करत असताना काय झालं, झाडांबद्दल गोडी निर्माण झाली. नंतर खूप लोक भेटायला लागले है ना. ते म्हटले की झाडं नाहीत आपल्या शहरामध्ये. मला गुगल मॅपवरती दाखवलं, हे बघा तुम्ही, या पद्धतीत सगळं आपलं सिमेंटचं जंगल झालेलं आहे. मग काही गोष्टी वाचल्या, मग काही डॉक्युमेंटरीज बघायला सुरू केली. मग मला कळत गेलं की हा अत्यंत महत्त्वाचा विषय आणि ह्या विषयामध्ये त्या पद्धतीने काम होत नाही आहे. तर मग हळूहळू माझा माइंडसेट तसा बनत गेला. आणि त्यावेळेस मग खूप लोक मदतीला आले. प्रदीप भैया होते त्यावेळेस, श्यामांना होते. तर प्रदीप भैया त्यावेळेस जुडले होते. तर त्यांनी LICची टीम सगळी हे केली. सोनार भैया होते, भिंताडे भैया होते, हे सगळे लोक यायचे. मग यांनी झाडंही द्यायला सुरू केली, ते श्रमदान आणायलाही यायला लागले. मग आम्ही ठरवलं की नाही, ह्या विषयामध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्यावेळेस 2016ला काय होतं, बरेच गव्हर्नमेंटचंही सुरू होतं, वन विभागाचं 50 कोटी वृक्ष लागवडीचा त्यांचा संकल्प होता. मग तुम्हाला परवानग्या लगेच मिळायला लागल्या आम्हाला. आम्ही जिथेही परवानगी मागायचो तिथं आम्हाला पटकन परवानगी मिळायची. मग 2017ला आम्ही 1400 झाडं लावले. मग 2018ला, आता 29 जुलै म्हणजे परवा, 29 जुलै 2018ला आम्ही एकाच दिवशी, छावणी परिषदेचं डम्पिंग ग्राउंड आहे, तुम्ही छावणीवरनं पंढरपूरला जात असताना गोलवाडी नावाचं एक गाव लागतं, गोलवाडी फाटा, त्याच्या अपोजिटमध्ये छावणी परिषदेचं डम्पिंग ग्राउंड आहे. तिथं आम्ही एकाच दिवशी 6200 लावले. 6200 झाडं एकाच दिवशी लागले. दर रविवारी आम्ही 80 झाडं 100 झाडं लावायचो. तिथं 700 व्हॉलेंटियर्स आले. कोलर नावाची कंपनी, तिथे त्यांचे 200 एम्प्लॉई तिथं आले आणि त्यांनी जेवणही दिलं सगळे 700 लोकांना. आणि दुपारी 1:30पर्यंत 6000 झाडं लागले. आणि ते आमच्यासाठी अनबिलिव्हेबल होतं की हे काय झालं. म्हणजे दर रविवारी आम्ही 100 झाडं 150 झाडं लावायचो. आमची कॅपॅसिटी तितकी होती किंवा आमचा अप्रोच तितका नव्हता असं मोठं करण्याचा, पण त्यावेळेस ते झाडं लागले.
आणि मग खरी सुरुवात आमची तिथनं झाली, कारण ते घरापासून 10 किलोमीटर होतं. आणि दुर्भाग्याने काय झालं, 2018ला जुलै महिन्यामध्ये पाऊस पडला. ऑगस्टमध्ये सुरुवातीला पाऊस पडला, नंतर पाऊसच पडला नाही. आणि 6,200 झाडं जगवायची कशी, त्याचं फार काही प्लॅनिंग नव्हतं. आम्हाला असं वाटलं की पावसाळ्यामध्ये जगून जातील. मग तिथे पाऊस पडला नाही आणि मग ती हुरहुर लागली. अरे आपण झाडं तर लावलेली आहे, तिथे गेलं तर पाहिजे. मग बरीचशी झाडं जळाली. मग ती परत आम्ही लावली. मग तिथे टँकरने पाणी टाकायला लागलो. मग मी आणि कैलास कैलास माझ्यासोबत दररोज असायचा. आम्ही दोघं दररोज जायचो तिथे. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास आम्ही जाऊन तिथे झाडांना पाणी टाक, हे कर, ते कर. असं होत, 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 होत तिथे एक बायोडायव्हर्सिटी पार्क बनत गेलं. मग कोविडमध्ये ती झाडं मोठी नव्हती. मग आम्ही काय केलं, ऑगस्ट 2019ला शेळी मेंढीचा प्रकल्प आहे इथे पडेगावला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ. तर तिथे आम्ही 25 एकरमध्ये एकाच दिवशी 1800 लोकांनी मिळून 15 ते 17,000 झाडं लावली. म्हणजे ते 6,200 आम्हाला फार वाटत होते. रात्री एक जणांनी 2 वाजता फोन केला, खरंच आपण इतके झाडं लावले का? हे 2018ची तुम्हाला गोष्ट सांगतोय. आणि 2019ला एकाच दिवशी आम्ही 15 ते 17,000 झाडं लावली. दुपारी 2 वाजेपर्यंत झाडं लावून संपली होती. आणि इतकं मोठी झाडं लागली. आणि तुमचा तो कॉन्फिडन्स तुम्ही विचार करा की 100 झाडं तुम्ही लावताय 2 वर्षापूर्वी आणि आज 15,000 झाडं लावली. 1800 व्हॉलेंटियर्स आले आणि सगळे व्हॉलेंटियर्स आल्यानंतर सगळे व्हॉलेंटियर्स जेवून गेले. उपाशी कोणी गेलं नाही. त्यावेळेस प्रतिभायांनी ते इनिशिएटिव्ह घेतलं. 1800 लोकांना त्यांनी जेवण दिलं. किराणा त्यांनी स्वखर्चातनं आणला. त्यांच्याकडेही पैसे नव्हते. त्यांच्याकडे 1 महिन्यानंतर पैसे आल्यानंतर मग त्यांनी दिलं. तर हे सगळं होत 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 लोक जुडले. मग आमच्यासमोर ज्यावेळेस कोविडमध्ये फर्स्ट लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद होतं, पण झाडं तर सगळी छोटी होती. अगदी छोटी छोटी झाडं आम्ही लावलेली होती. कोविडमध्ये आम्ही दररोज मग जायला लागलो. पहाटे 5:30लाच निघायचो आम्ही, कारण 3 नाके चुकून आम्हाला तिथं जावं लागायचं. मग कोविडमध्ये तिथं गेलो आणि कोविडमध्ये आम्ही 2 वाजेपर्यंत तिथं झाडं जगवायचो. पहाटे 5:30ला निघायचो. का? कारण पहाटे 5:30ला पोलीस आलेले नसायचे, आहे ना. तुम्हाला ते सगळं आठवत असेल. कोविडमध्ये बरेच लोक म्हणजे गाडीवरती उभ्या उभ्या आणि पाठीमागनं पोलिसांचा तो दांडगू, तो सीन आणि ते फोटोज सगळीकडे व्हायरल झालेले आहेत. पण आमच्यासोबत तसं कधी झालं नाही, कारण आम्ही निघायचोच 5:30ला. आम्ही अंधारात जायचो आणि दुपारी 2 वाजता परत तिथे निघायचो. आणि तो एप्रिल महिना होता. एप्रिल महिन्याचं रखरखतं ऊन. तर दुपारी 2 वाजता आहे ना, सगळे पोलीस असे पेंगुळलेले असायचे. तर त्या पेंगुळलेल्या याच्यामध्ये आम्ही काय करायचो, जरकन गाडी आमची निघून जायची. तर त्या इतक्या कठीण प्रसंगी पण माझी टीम माझ्यासोबत होती. कोविडमध्ये तुम्ही आठवा, थोडंसं रिमाइंड करा, कोण घराच्या बाहेर निघत होतं मला सांगा तुम्ही. किती लोक घराच्या बाहेर निघाले? आणि तुम्हाला अगदी मी खात्रीने सांगतो, आम्ही एकही दिवस घरामध्ये नव्हतो इतक्या याच्यामध्ये. तर तशा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही सगळे लोक सोबत होतो. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये सगळे झाडं जगली. आणि मग कोविडच्या पहिले अण्णा मला भेटले, वैद्य अण्णा. मला आठवतं जानेवारी 2020ला अण्णांची माझी भेट झाली असेल. अण्णांनी घरी फोन करून बोलवलं. त्याच्यानंतर मे 2020ला गिरधारी सर मला भेटले. गिरधारी सर मोठे अभ्यासक आहे. गिरधारी सरांनी तिथं साईट व्हिजिट केली. तोही लॉकडाऊनचाच काळ होता. आणि मग सरांसोबत त्यावेळेस संवाद वाढला, अण्णासोबत संवाद वाढला, महाराष्ट्रातल्या खूप लोकांसोबत संवाद वाढला. आणि हे काम करत असताना मग नंतर कळालं, गिरधारी सरांकडनं ह्या गोष्टी कळाल्या की कितीतरी प्रजाती आहेत झाडांच्या, त्या की अत्यंत दुर्मिळ होत चालल्यात. जसं की मोखा नावाचं झाड आहे, संबंध संभाजीनगरमध्ये बोटावर मोजण्या इतके राहिले असतील. कौशी नावाचं झाड आहे ना. कौशी नावाचं झाड आपण ऐकलं नसेल कधी, अतिशय दुर्मिळ आहे. गुलाबी पाडळ आहे, गुलाबी पाडळही अतिशय दुर्मिळ झाला. आणि ह्या सगळ्या झाडांचं काही ना काही महत्त्व आहे ना. आता समजा मी आस्तिक आहे, माझा समजा भगवंतावरती विश्वास आहे, तर मी ह्या कंटेक्समध्ये विचार केला पाहिजे की भगवंतानी इतक्या हजारो प्रकारच्या प्रजाती समजा निर्माण केल्या, तर त्याचं काहीतरी प्रयोजन नियोजन असलं पाहिजे. त्या प्रयोजन नियोजनाशिवाय इतक्या प्रजाती त्यांनी निर्माण केल्या नसत्या ना. समजा मी नास्तिक आहे, माझा देवावरती विश्वास नाही आहे ना, तर मी ह्या कंटेक्समध्ये विचार केला पाहिजे की होमोसेपियन्स, आपण सगळे वी ऑल आर होमोसेपियन्स. आपल्यासारख्या 11 ते 12 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजाती होत्या. तर त्याच्यामध्ये फक्त होमोसेपियन्स वाचले. आणि आपलं अस्तित्व केव्हाचं? आपलं अस्तित्व फक्त 2 लाख वर्षापूर्वीचं. आपल्या कितीतरी वर्षापूर्वी
म्हणजे 370 करोड वर्षापूर्वी झाडं अस्तित्वामध्ये आली आहे ना, जंगलं अस्तित्वात आली. म्हणजे आपण किती, म्हणजे झाडं काय आहेत, आपली पूर्वज आहेत. आपल्यापूर्वी डायनासोर्स होते, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथं होते. तर ज्यावेळेस माणूस नावाचा प्राणी जन्माला आला ह्या पृथ्वीतलावरती, अस्तित्वात आला, तर त्यावेळेस सगळी सिच्युएशन कशी होती, फेवरेबल होती ना. म्हणजे एखादा मुलगा म्हणत नाही का आपण, काय काय ते हिंदीमध्ये नाही का, चांदी का चमचा लेके पैदा हुआ. तर माणूस अशा काळामध्ये जन्माला आला ज्यावेळेस डायनासोर्स नव्हते, ज्यावेळेस मोठमोठे रेप्टाईल्स नव्हते, है ना. एकदम प्रिव्हिलेज असा काळ होता आणि बायोडायव्हर्सिटी खूप चांगली होती त्यावेळेस. आणि त्याच्यामुळे माणूस नावाचा प्राणी जन्माला आला. आणि आपण हळूहळू आपल्या मेंदूचा विकास होत गेला. 5,000 वर्षाचा आपला सिव्हिलायझेशनचा इतिहास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी का झाल्या, का घडू शकल्या? कारण त्यावेळेस सगळी जंगलं समृद्ध होती आणि आपल्यासाठी जास्त चॅलेंजेस नव्हते. म्हणून तुम्ही आस्तिक असा का नास्तिक असा, वेगवेगळ्या प्रजातींच्या झाडांचं महत्त्व तुम्ही टाळू शकत नाही. जंगलामध्ये, कोर जंगलात जर तुम्ही गेल्या, तर हजारो प्रकारच्या प्रजाती आहे झाडांच्या. त्या हजारो प्रकारच्या प्रजाती, म्हणून ती जंगलं आहेत. म्हणून ती जंगलाची जी बायोडायव्हर्सिटी आहे ती जिवंत आहे, ती प्रगल्भ आहे. तर तसं नसतं, तर इतकं रिच बायोडायव्हर्सिटी नसती. म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटीचा आधार काय? तर बायोडायव्हर्सिटीचा आधार ही हजारो प्रकारची झाडं आहेत. मग वृक्ष लागवड करत असताना आपण कडुलिंबच का लावावा, है ना. जनरली काय होतं, माझं आवडीचं झाड, नर्सरीत जायचं, कडुलिंब लावायचं, कडुलिंब घेऊन यायचा, किंवा काय आणायचं, पिंपळ आणायचा. याच्या पलीकडे आपण विचार करत नाही. आणि जस्टिफिकेशन काय देतो आपण, कडुलिंबाला पाणी लागत नाही. अरे हो, पण कडुलिंब किती लावायचा? मागच्या 50, 60, 70 वर्षामध्ये आपण इतका कडुलिंब लावला ना. तुम्ही बघा, कुठेही तुम्ही समजा डोळे उघडून जर बघितलं तर तुम्हाला कडुलिंबच दिसेल सगळीकडे. 100 वर्षापूर्वी इतका कडुलिंब असेल का हो? विचार करा ना. म्हणजे निसर्गाने सगळं बॅलन्स ठेवलं ना. ढवळाढवळ कुणी केली त्याच्यामध्ये? तुम्ही आम्हीच केली ना. माझ्या आवडीचं नाव, माझ्या आवडीचं झाड, ह्या टॅगलाईन खाली आपण कडुलिंब फार लावला, आपण पिंपळ फार लावला. मग जंगलातली जी कोर स्पीशीज आहे ती आपण कधी लावली? आपण कधीही लावली नाही ती. कारण झाडं लावणं हा अत्यंत तांत्रिक विषय आहे, हे आपल्याला माहीतच नाही. जंगलं उभी करणं हे अत्यंत टेक्निकल काम आहे. हा थॉटच आपल्याला शिवत नाही, हा विचारच आपल्याला शिवत नाही. मग काय केलं पाहिजे? झाडं लावत असताना ह्या सगळ्या प्रजातींचा विचार केला गेला पाहिजे. आता झाडं लावताना काय जनरली काय, म्हणजे आपण काय वाचतो वर्तमानपत्रामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये? झाडं लावायचं म्हणजे काय करायचं? तर ऑक्सिजन हब क्रिएट करायचा. ऐकलं असेल ना तुम्ही? ऐकलं का? नाही. ऑक्सिजन करता झाडं लावायची असं बोललं जातं ना. काय थॉट असतो आपला? झाडं कशा करता लावायची? ऑक्सिजन. तर ऑक्सिजन करता लावायची म्हणजे किती ह्युमन सेंट्रिक हा थॉट आहे. आपणच आहोत काय पृथ्वीवरती, मला सांगा बरं. आपल्या व्यतिरिक्त हजारो करोडो स्पीशीज आहेत. आपण वागतो कसं, माणूस वागतो कसा, की ह्या पृथ्वीचा 7/12 त्याच्या नावावरती फक्त. असं आहे का? पण तसं असतं तर फक्त माणसंच असते ना मग ह्या पृथ्वीवरती. मग आजूबाजूला जे आपण जीवजंतू, कीटक, पक्षी, प्राणी बघतो ते सगळे असते का? बिलकुल नसते ना ते. हे काय, हे सगळं सहजीवन आहे. मी ज्यावेळेस मॅनेजमेंटला होतो ना, मी मास्टर्स करत होतो, तर त्यावेळेस आम्हाला काही पुस्तकं सुचवल्या जायची. हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा, हे ते. तर त्यावेळेस नाही का, एक स्टीफन ऑरकवी म्हणून एक लेखक आहेत. हे इज अ व्हेरी फेमस, ते फार मोठे ट्रेनर आहेत, फेमस आहे. तर त्यांचं 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. तर हे पुस्तक त्यावेळेस मला वाचायला सांगितलं. पुस्तकं वाचणं मला आहे ना नंतर नंतर फार कंटाळवाणी वाटायला लागलं. तो बहुतेक माझा कच्चा दो असेल. पण त्या पुस्तकामध्ये एक सुरुवातीलाच एक महत्त्वाचा टॉपिक त्यांनी सांगितला आहे, की वी आर नॉट डिपेंडंट. आता आपण काय करतो, आपण असं म्हणतो की की हा डिपेंडंट आहे, हा पैसे कमवत नाही किंवा हे, है ना. वी आर नॉट डिपेंडंट. किंवा एखादा माणूस पैसे कमवतो म्हणजे काय समजतं आपण, ही इज अ इंडिपेंडंट, है ना. तर स्टीफन ऑरकवीनी जी संकल्पना मांडली ना ती इतकी सुरेख आहे ना, आणि ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि तोच निसर्ग आहे. वी आर नॉट डिपेंडंट, वी आर नॉट इंडिपेंडंट. देन व्हॉट वी आर? वी आर इंटरडिपेंडंट. मी तुमच्यावर आणि तुम्ही माझ्यावरती निर्भर आहात, है ना.
ही सृष्टी कशी आहे? ही सृष्टी डिपेंडंट नाही आहे, ही सृष्टी इंडिपेंडंट पण नाही आहे. ही सृष्टी कशी आहे? इंटरडिपेंडंट आहेत. म्हणजे काय? तुम्ही कधी निसर्गात गेला ना, तुम्हाला सगळं दिसेल त्या झाडावरती, है ना. सगळ्या गोष्टी एक दुसऱ्यावरती कशा आहेत? अवलंबून आहे. कुणीही स्वतंत्र नाही आहे, कुणीही डिपेंडंट नाही आहे, इंडिपेंडंट नाही आहे. तर स्टीफन हॉरकवीचा जो थॉट आहे ना, तो फार सुंदर आहे आणि तोच निसर्ग आहे ॲक्च्युली. तर मग समजा सगळं इंटरडिपेंडंट आहेत, तर पृथ्वीचा 7/12 आपल्या नावावरती आहे. ह्या अहिर्भावात तुम्ही आम्ही का वागावं? मग ह्या अहिर्भावात समजा आपण वागत नसू, तर मग ऑक्सिजन हब ही संकल्पना किती भंपक वाटते बघा तुम्ही. कारण ऑक्सिजन हब ही काय? ही अगेन इट्स अ ह्युमन सेंट्रिक ना. झाडं काय? झाडाचा अधिवास आहे ना. पक्षी, प्राणी, कीटक, जीवजंतू, झाडं त्यांचा अधिवास आहे. आणि फक्त ऑक्सिजन करता समजा झाडं लावायची, मग यांचं काय करायचं? गप्पा तर खूप मारतो आपण सहजीवनच्या. माणसं, पक्षी, प्राणी, कीटक आपण सगळे सोबतच आहोत ना या पृथ्वीवरती. का आपण फक्त एकटे आहोत? हे सगळं सहजीवन आहे ना. मग सगळं सहजीवन आहे, सगळं इंटरडिपेंडंट आहे. पृथ्वीचा 7/12 आपल्या नावावरती नाहीये. मग वृक्ष लागवड करत असताना फक्त ह्युमन सेंट्रिक वृक्ष लागवड करावी का? काय वाटतं तुम्हाला? जर आपलं नाहीये ही 7/12 समजा आपल्या नावावर नाहीये, तर मग वृक्ष लागवड करत असताना ह्युमन सेंट्रिक असायला पाहिजे का सगळ्यांचा विचार केला गेला पाहिजे? ऑब्विसली सगळ्यांचा विचार केला गेला पाहिजे, है ना. आणि सगळ्यांचा जर विचार करत असू आपण, तर सगळ्या प्रकारच्या प्रजाती लावणं क्रमप्राप्त आहे, कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय ती सुदृढ जंगल तयार होतील का? मला सांगा बरं तुम्ही. एक एक आता हा तर कॉमन सेन्स आहे, याच्याकरता अभ्यास लागणार नाहीये. एखादी गोष्ट ह्या पृथ्वीवरती आहे, तर त्याचं काहीतरी प्रयोजन नियोजन आहे, त्याची काहीतरी उपयुक्तता आहे. आता बघा आपल्या बेसिकमध्ये कशी घोळ आहेत बघा. जनरली बघा तुम्ही, जितक्याही जगातल्या राजकीय संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, मी त्याहून पुढं जाऊन म्हणेन जगातल्या जितक्याही धार्मिक संस्था आहेत, म्हणजे पर्सनली घेऊ नका कुणी, मी सगळ्या धर्माबद्दल बोलतोय. जगातल्या जितक्याही धार्मिक संस्था आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलंय आपल्याला की मनुष्य सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. ऐकलंय असं? ऐकलं का? सुना है आपने कभी? जनरली यही तो सीखा है ना हमने बचपन से. हमारे जितने भी रिलीजन की जो हमारे स्क्रिप्चर्स है ना, हमारी जो भी शिक्षा दीक्षा है वो ऐसी है कि हमको बताया जाता है की मनुष्य सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. तो जब ज्यावेळेस माझ्यासारखा माणूस विचार करतो की कसा, की सर्वश्रेष्ठ तुम्ही कधी होता? सगळ्यात जास्त घरामध्ये उपयुक्त कोण असतं किंवा प्रेम आपण कुणावर करत असतो? ऑब्विसली आपल्या आईवरती. घरामध्ये कोणाला शोधतो आपण जनरली? आईलाच ना. का? कारण आईकडनं आपल्याला प्रेम मिळत असतं, तो आपुलकी मिळत असते. त्या व्यतिरिक्त ती खायला देते, आहे ना, पैसे नसले तर पैसे देते. तिची उपयुक्तता आहे ना. भलेही ती प्रेम देतेच असेल, काही असेल, आहे ना. म्हणूनच आपण तिच्या आजूबाजूला इतकं घोटाघोळत असतो. लहानपणी आठवा ना तुम्ही, शाळेतनं गेल्यानंतर आपण काय शोधतो सगळ्यात पहिले? आई कुठे गेली? काय म्हणतो आपण? आई दिसत नाहीये. घरामध्ये आईला शोधतो ना आपण. तर त्या कंटेक्स्टमध्ये जर मनुष्य सर्वश्रेष्ठ प्राणी आहे, आईची उपयुक्तता आहे घरामध्ये, है ना, म्हणून आपण तिला शोधतो. तर मनुष्य सर्वश्रेष्ठ प्राणी आहे हे जर आम्हाला शिकवलं गेलंय लहानपणापासून, तर माणसाची उपयुक्तता काय आहे या धरतीसाठी कोणी सांगू शकेल का मला? मी खूप विचार केला 5-6 वर्षापासून. मला माणसाची उपयुक्तता ह्या पृथ्वीसाठी सापडली नाही. मला एक काम असं सांगावं की माणसाने चांगलं केलंय पृथ्वीसाठी, कोणी सांगू शकेल का तुमच्यामधनं? यू लुक, सगळे तुम्ही सुशिक्षित दिसताय मला. मला एखाद्या वेळेस उत्तर मिळू शकेल. मी ह्या कंटेक्स्टमध्ये विचारतोय, या कंटेक्स्टमध्ये मी विचार करतोय की माणसाने काय चांगलं केलं ह्या पृथ्वीसाठी. एक गोष्ट मला कोणी सांगू शकेल का प्लीज? हॅलो, ऐकताय का तुम्ही? आप हो क्या यहाँ पर? क्या चले गए कहीं और, दूसरे दुनिया में, दूसरे विश्व में, किसी दूसरे गोले पे तो नहीं गए ना? मला प्लीज सांगा एक काम की माणसाने पृथ्वीसाठी चांगलं केलंय. मी तुम्हाला सांगू, तुम्ही एकही काम सांगू शकणार नाही.
वी आर कन्झ्युमर. ॲज अ होमोसेपियन्स आपण फक्त कन्झ्युम करणारे आहोत. आपण काय करतो? आपण फक्त ओरबडत असतो या पृथ्वीवरनं. आपण हे तोड, ते तोड, हे खायला घे, ते खायला घे, इथली माती घे, तिथला डोंगर फोड. बघितलं का तुम्ही आजूबाजूचे डोंगर बघितले का तुमच्या शहरातले? बघितले डोंगरावरती काय चालू आहे? डोंगर तुम्ही निर्माण केलेत का? डोंगर आपण निर्माण केलेत का? फोडण्याचा अधिकार कोणी दिला आपल्याला? जर सृजन ही ताकदच नाही आहे माणसाची, जर निसर्गाने माणसाला वंचित ठेवलंय, माणूस सृजन म्हणजे काय करतो? तो त्याच्या लेकरांकडे बघतो, हे बघा हे माझं प्रॉडक्ट. त्याच्याशिवाय माणूस काय सृजन करतो मला सांगा? निसर्गाने वंचित ठेवलंय माणसाला. जर तुम्हाला सृजनची ताकद दिली नाही निसर्गाने, विध्वंस कसं काय करू शकता तुम्ही? करू शकतो का आपण? आपण नाही करू शकत. तुम्ही बघा आपल्याकडे पूर्ण शहरामध्ये कशाला, पूर्ण राज्यामध्ये आता कोकणामध्ये काय चालू आहे, मध्य प्रदेशच्या जंगलामध्ये काय चालू आहे तुम्ही बघा. कुठल्या एका सरकारबद्दल नाही. तेलंगणामध्ये आता हैदराबादमध्ये काय झालं? एका दिवसामध्ये ते सगळं जंगल तोडलं होतं. हायकोर्टाने ते सगळं थांबवलं. हायकोर्टाला का इंटरव्हेन्शन करावं लागतं प्रत्येक वेळेस? सुप्रीम कोर्टाला का प्रत्येक वेळेस इंटरव्हेन्शन करावं लागतं मला सांगा ना तुम्ही? आणि आपण काहीही बोलत नाही. आज आपल्या आजूबाजूला इकडं इतकं सगळं उद्ध्वस्त होत असतं, आपण शब्दही काढत नाही. का काढत नाही? कारण आपण समाज म्हणून मेलेले आहोत. आपल्या त्या भावना जिवंत नाहीये, त्या संवेदना जिवंत नाहीये. का? कारण आपण आपल्या स्वतःच्या प्रेमामध्ये इतके बुडालेलो आहोत, आपण इतके आकंठ बुडालेले आहोत स्वतःच्या प्रेमामध्ये. आपल्याला आजूबाजूला काय उद्ध्वस्त होतंय आणि काय सगळं संपतंय आपण ते बघतच नाही. अहो डोंगर फ्लॅट केली सगळी इकडची, तुम्ही जाऊन बघा. आता एक छोटीशी तुम्हाला स्टोरी सांगतो. मला एका राजकीय नेत्याच्या भाषणामधनं तो कंटेक्स्ट मला तो सापडला. ते राजकीय नेते कोण आपण त्या खोलामध्ये जायला नको. साधारणतः 250-300 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये ही परिस्थिती होती. नायगरा फॉल्स माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही होई म्हणत नाही, नाही म्हणत नाही, काय प्रॉब्लेम माहित नाही. कोणाला माहिती आहे का नायगरा फॉल्स? माहिती आहे कोणाला? पता नाही आपको? खूप ठिकाणी त्याचं चित्र लागलेलं असतं नायगरा फॉल्सचं. माहिती आहे नायगरा फॉल्स? कुठे आहे नायगरा फॉल्स? कुठे आहे नायगरा फॉल्स? अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये नायगरा फॉल्स, मोठमोठी जंगलं, अत्यंत चांगल्या नद्या, ह्या 250 वर्षापूर्वी साधारण या सगळ्या प्रायव्हेट होत्या. आता ही जी डोंगरं फोडल्या जात आहेत ना, ती सगळी प्रायव्हेट आहेत. प्रायव्हेट मालकीची आहे, म्हणजे कुणाच्या तरी व्यक्तीच्या मालकीची. ती शासनाच्या मालकीची नाही आहे. हे कसलं दुर्दैव आहे. तर मग तिथला जो समाज आहे, अमेरिकेचा जो समाज आहे, आणि त्यांनी ते तिथले जे चित्रकार आहेत, जे संवेदनशील एक वर्ग आहे, त्यांनी काय केलं? सगळं त्याच्या सगळ्या ड्रॉइंग्स केल्या, त्याचे मोठमोठे काय म्हणतात त्याला, लँडस्केपिंग्स केले आणि त्याचे प्रदर्शन भरवले. आणि प्रदर्शन भरवल्यानंतर मग तिथं लोक आले. ते म्हणले हे काय, हे काय? ते म्हणले हे आपलं आहे, आपल्या देशात आहे. कुठे? तर ते सगळं माहीत झालं, ते सगळं चक्र सुरू झालं. आणि ते सगळं त्यावेळेसच्या अमेरिकेचे जे प्रेसिडेंट होते अब्राहम लिंकन, ते त्यांच्यापर्यंत गेलं. ते म्हणले हे कुठे आहे? नायगरा फॉल्स कुठे आहे? हे कुठे? ते कुठे? तर ते अब्राहम लिंकननी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि ते म्हणले हे प्रायव्हेट कसं असू शकतं? आणि अमेरिकेच्या प्रेसिडेंटनी त्या सगळ्या जागा त्या परत कुणाच्या ताब्यात घेतल्या? शासनाच्या ताब्यात घेतल्या. जे आज सगळे जगामधनं पर्यटक तिथे जातात नायगरा फॉल्स बघायला आणि इतर सगळ्या बघायला, तर तिथे ते सगळं काय होतंय का 200-250 वर्षापूर्वी त्या प्रायव्हेट होत्या, ते व्यक्तीच्या मालकीच्या होत्या. ते सगळं सोडवलं. तर हे कधी शक्य होतं? ज्यावेळेस आपल्यासारखे लोक संवेदनशील असतात आणि हे सगळं माझं आहे, हे माझ्या देशाचं असेट आहे, हा निसर्ग, हे डोंगर, ह्या नद्या, हे सगळं असेट आहे ना आपल्या देशाचं. हे उद्ध्वस्त झालं पाहिजे का हे संवर्धन झालं पाहिजे? हे आपल्यावरती आहे. जसं आपण बसतोय अत्यंत शांतपणे, ते लहानपणी आमच्या घरी म्हणलं देवासारखं बस. देवासारखं बस म्हणजे काय? होई म्हणू नको, नाही म्हणू नको, मानही डोलू नको. तर तुम्ही सगळे जे देवासारखे बसलात, तर असं जर आपण बसलेलं राहू, समाज जर असला बसलेला राहील, तर आपलं सगळं हळूहळू आपले डोंगर, आपल्या नद्या, आपले जंगल सगळे उद्ध्वस्त होतील. आणि आपण कुठल्या गावाचे पाटील होऊ?
उद्ध्वस्त ते काय म्हणी आहेत ना, उद्ध्वस्त गावाचा पाटील काहीतरी म्हणतात ना त्याला, तर त्या उद्ध्वस्त झालेल्या देशाचे आपण नागरिक राहू. आणि हे तिथपर्यंत चालेल जोपर्यंत आपल्या संवेदना मेलेल्या आहेत, जोपर्यंत आपल्या संवेदना जाग्या होत नाही, जोपर्यंत ती ओनरशिप आपण परिस्थितीची घेत नाही, तोपर्यंत ते परत रिस्टोर होऊ शकत नाही. मग माझ्यासारख्या माणसाने काय करावं? ॲटलिस्ट मी झाडं लावत असताना मी किती टेक्निकली लावतो मी ते तपासलं पाहिजे ना. जर मला कडुलिंबाचं झाड रोपाटिकेमध्ये 10 रुपयाचं मिळतं आणि एक दुर्मिळ झाड जर मला 1000 रुपयाचं मिळतं, तर माझ्यासमोर चॉईस जरी कडुलिंबाचा असेल तर मी 4 लोकांना म्हणावं की मला तुम्ही 100-100 रुपये द्या. जर मी ते दुर्मिळ झाडं आज लावले नाही तर ती कोण लावणार आहेत? ते कुणीही लावणार नाही. आणि एक दिवस काय होईल, जे दुर्मिळ आहे, जे धोक्यात आहे, ते काय होईल एका दिवशी? ते नष्ट होईल. त्याला कारणीभूत कोण असेल नष्ट होण्याला? तुम्ही आम्हीच आहोत ना. मग हे झाडं लावत असताना आम्ही त्या गोष्टींची काळजी घेतो की ह्या गोष्टी नष्ट होऊ नयेत, ह्या गोष्टी परत रिस्टोर व्हाव्यात. मागच्या 3 वर्षापासनं 4 वर्षापासनं कडुलिंबाचं झाड लावू नये अशी रिक्वेस्ट आम्ही सगळ्यांना करतो. आता कडुलिंबाचं झाड चांगलं नाही आहे का? कडुलिंबाचं झाड खरंच चांगलं आहे, पण ते इतके आपण लावलेत 50, 60, 70, 80 वर्षामध्ये की आपल्याला सगळीकडे काय दिसतो? कडुलिंबच दिसतो. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, की सगळ्यांनी काय करायचं? इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं. कोणी मेडिकलला जायचं नाही, कोणी लॉला जायचं नाही, कोणी फोटोग्राफी करायची नाही चांगली, है ना, कोणी चांगलं शिक्षक व्हायचं नाही, कोणी चांगलं पत्रकार व्हायचं नाही. जर असं झालं तर ती समाजाची डायव्हर्सिटी मेंटेन राहील का? नाही. म्हणून कडुलिंबाचं झाड इतक्या ठिकाणी लागल्या जात आहे, तर मागच्या 4 वर्षापासून आम्ही कडुलिंबाचं झाड लावत नाही. ते याच्यामुळे लावत नाही की ते चांगलं नाही आहे म्हणून नाही, परंतु त्याचं प्रमाण फार जास्त झालं आहे. आणि जेव्हाही एखाद्या गोष्टीचं प्रमाण हे फार जास्त होतं ते दुष्परिणामही होतात. आणि हे इतक्या मायक्रो लेवलला होतं ना निसर्गाचं, ते आपल्याला लगेच लक्षात येणार नाही. 200, 300, 400 वर्षानंतर आपल्याला ते हळूहळू लक्षात येईल. आता आम्ही मागच्या 10 वर्षामध्ये 45 ठिकाणी झाडं लावलीत. आत्तापर्यंत 1,15,000 पेक्षा जास्त झाडं लावली आम्ही. आणि ते झाडं लावत असताना ज्या महत्त्वाच्या आमच्या 5-6 साईट्स आहेत, त्या एकही साईटवरती आम्ही 250 पेक्षा जास्त, 250 पेक्षा कमी प्रकारच्या प्रजाती लावल्या नाही. 250 पेक्षा जास्तच प्रजाती आहे प्रत्येक ठिकाणी. आणि पडेगावला जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ आहे, तिथं 25 एकरमध्ये आम्ही 400 प्रकारच्या प्रजाती लावल्या आणि 25 प्रकारच्या इनोव्हेटिव्ह वाटिका केल्यात आम्ही. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की आवर्जून तिथं एकदा भेट द्या. तर एक छोटासा आमचा प्रवास मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि एक नागरिक म्हणून जर मी आजूबाजूला ज्या होणाऱ्या घटना आहेत त्याच्याबद्दल जर मी संवेदनशील नाही आहे आणि ते सगळं उद्ध्वस्त होतं आहे, तर याचा अर्थ शासन, प्रशासन, राजकारणी, अधिकारी यांना नावं ठेवून जर मी मोकळा होणार असेल तर मग माझा काय रोल आहे? मीही त्याच्याबद्दल संवेदनशील असलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं हे जे वैभव आहे ते टिकणार नाही. तर म्हणून ही तुमची माझीही जबाबदारी आहे. आम्ही आमच्या परीनं करतोय, तुम्हीही त्याच्यामध्ये सम्मिलित होऊ शकता, तुम्हीही तुमच्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकता. यावर तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही नक्की विचारा. ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, नगरेची रचावी, महावने लावावी नानाविध, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. म्हणजे तुम्ही नवीन शहर बनवताय ना, ते करत असताना तुम्ही काय करा, म्हणजे पाणवठे पण बनवा, जलाशय निर्माण करा आणि जंगलंसुद्धा निर्माण करा आजूबाजूला. आणि 16व्या शतकामध्ये तुकारामाचे तर अभंगच आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आणि त्यांचे समकालीन जे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं आपलं हे काय म्हणतो त्याला आपण आराध्य दैवत म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा त्यावेळेसचा जी आर आहे, महाराजांनी तो जी आर काढलेला आहे की झाडं का तोडू नये. 16व्या शतकामध्ये एक राजा ऑर्डर काढतो की झाडं का तोडू नयेत. म्हणजे काय त्यावेळेस ग्लोबल वॉर्मिंगचा काय धोका असणार आहे, त्यावेळेस पोल्युशन काय असणार आहे मला सांगा तुम्ही, है ना. इथं आपण बसलोय ना, तर 16व्या शतकामध्ये इथं काय असेल? जंगलच असणार आहे. भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला, आज आपण 150 कोटी झालोय, म्हणजे 150 करोड, आज म्हणजे 150 कोटी आपली लोकसंख्या झाली आहे. त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता, जवळपास किती 40 कोटी आपली लोकसंख्या होती. तर 40 कोटी लोकसंख्या समजा 75-80 वर्षापूर्वी होती,
तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किती असेल आपली, ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये किती असेल, महाराष्ट्राची लोकसंख्या 1 कोटी नसेल त्यावेळेस. अशा काळामध्ये एक राजा ऑर्डर करतो की झाडं तोडू नका, झाडं तोडू नका आणि वाळलेलं झाड तोडा, आणि तेही ते ज्याचं आहे त्याची परवानगी घ्या. म्हणजे कसला द्रष्टेपणा असेल. म्हणजे हे ज्यावेळेस आपण वाचतो ना, हे सगळं दैवी वाटतं. म्हणजे तुमच्याकडे काय थॉट्स होते ते, म्हणजे किती काय विचार करायचे ते. तर ही आपली लिगसी आहे. 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर असतील, 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी असतील, तर त्यांचं ते ही जी लिगसी आहे ना, ही चालवण्याचा कुठेतरी जनसं एक प्रयत्न करते. त्यांचं आज्ञापत्र आहे, ते आज्ञापत्र आपण लावलंय आणि त्याच्या पाठीमागेही इंटरेस्टिंग कोइन्सिडन्स आहे ते आज्ञापत्र भेटण्याचा. एकच मिनिटात सांगतो तो इंटरेस्टिंग तो कोइन्सिडन्स काय आहे. 2011ला मी ज्या कंपनीमध्ये काम करायचो ना, तर आम्ही सगळा स्टाफ आहे ना आउटिंगला गेलो होतो. तिथं पालघर जिल्हा आहे. त्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुका आहे. त्या जव्हार तालुक्यामध्ये एक वॉटरफॉल आहे मोठा, दाभोसा नावाचं गाव आहे. फार मोठा वॉटरफॉल आहे तो, असा भयंकर आहे ना, मोठाची मोठा. तर तिथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण होतात. तर आम्ही तिथं गेलो होतो, सगळे आम्ही कलिग्स तिथे गेलो होतो. तर तिथे रॅपलिंग थ्रू खाली उतरावं लागतं. तर मी सगळ्यात पहिला होतो उतरणारा त्या रॅपलिंग थ्रू, आणि ते थोडंसं चॅलेंजिंग होतं, पण थोडंसं आवड असल्यामुळे मी ते उतरलो. आणि खाली वॉटरफॉल जवळ आलो, आणि नंतर कुणी येईना वरून खाली. ते खाली यायला थोडंसं कोण येईल तो सगळं चालू होतं. म्हणून मी काय केलं, मी वरती आलो, आणि ज्या मार्गाने मी वरती आलो ना आणि जिथं थांबलो तिथं एक ऑइल पेंटमध्ये एक बोर्ड लिहिलेला होता, महाराजांचे आज्ञापत्र. आता 2011ची गोष्ट आहे. आणि तिथं तो मी आलो आणि तिथं थांबलो, आणि ते मी वाचायचा प्रयत्न केला, पण ती 16व्या शतकातली मराठी होती. ते मला लक्षात येईना हे काय लिहिलेलं आहे. तर मी ते अनेकदा वाचल्यामुळे काय झालं, माझ्या माइंडमध्ये ते रजिस्टर झालं. कारण माझे कलिग्स खालीच होते, मी रूममध्ये जाऊन पण काय करणार होतो ना. तर मी तिथंच थांबलो त्या फलकासमोर, आणि अनेकदा वाचलं. मी अर्धा तास तिथेच बसलेलो होतो. आणि 2016पासून परत झाडं लावायला सुरू केली. 2019ला मला तो थॉट आला की महाराजांचं असं आज्ञापत्र आहे, आणि आपण जिथं जिथं वृक्ष लागवड केली आहे ना, तर तिथं महाराजांचं आज्ञापत्र लावायला पाहिजे. पण मला असं प्रूफ भेटत नव्हता, हे महाराजांचंच आज्ञापत्र आहे. काहीतरी तुम्हाला प्रूफ लागेल ना. आता सकाळी सकाळी मॉर्निंगला आपल्याला ते मीम्स येतात, आणि काहीतरी मीम असतो आणि खाली लिहिलं असतं गौतम बुद्ध किंवा श्रीकृष्ण असं लिहिलं. आता ते त्यांच्या नावावर काय काय खपवतात, पण ते त्यांच्या मालकीचं आहे की नाही, किंवा त्यांनी ते म्हटलेलं आहे की त्याचा एव्हिडन्स आपल्याकडे नसतो. तर मी ते शोधत होतो. तर जून-जुलै 2019ला सोनेरी महलला जिथं झाडं लावलेत आपण, संध्याकाळी मित्रांसोबत मी तिथे होतो, आणि आमची चर्चा चालू होती की आपल्याला महाराजांचं आज्ञापत्र लावायचं आहे, पण ते कुठेतरी भेटलं पाहिजे आपल्याला, त्याचा एव्हिडन्स भेटला पाहिजे. हे कुठे लिखित स्वरूपात एखादं गॅजेट भेटलं पाहिजे, किंवा महाराष्ट्र शासनाचं एखादं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख पाहिजे. तर मी तिथनं काय केलं, काही लोकांना फोन केले, की आर्किओलॉजीचे काही लोकांना फोन केले, काही इतिहास तज्ज्ञ त्यांना फोन केले, पण कोणालाही माहीत नव्हतं ते. मग त्या गप्पा करत 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 गाडीमध्ये आम्ही बसलो. विषय तोच सुरू होता, आणि बेगमपुऱ्यामध्ये आलो. तर बेगमपुऱ्यामध्ये ना एका ठिकाणी खव्याची जिलेबी मिळते. मला माहीत नाही तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे, खव्याची जिलेबी मिळते. आता माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल की मी खवय्ये आहे म्हणून. तर तिथे आम्ही तिथे गेलो, आणि त्याला ती ऑर्डर केली खव्याची जिलेबी, आणि 4-5 मित्रांसोबत चर्चा तीच चालू होती की महाराजांचं आज्ञापत्र कुठून भेटेल, काय भेटेल, कसं भेटेल. तर इतका इंटरेस्टिंग कोइन्सिडन्स आहे ना. तर माझ्या हातामध्ये आहे ना ती खव्याची जिलेबी आली, आणि मी ती एक जिलेबी उचलली तर खाली शिवाजी महाराजांचं चित्र होतं, आणि वरती लिहिलेलं होतं महाराजांचे आज्ञापत्र. आणि खाली लिहिलेलं होतं लोकराज्य. लोकराज्य काय आहे, महाराष्ट्र शासनाचं दरवर्षी निघणारं एक मासिक आहे. दर महिन्याला महाराष्ट्र शासन काय करतं, त्यांनी जे जे काम केले त्याचं मासिक येते, त्यांचं मुखपत्रासारखं येते. तर दर महिन्याला निघतं ते लोकराज्य मासिक होतं, आणि त्याच्यावर महाराजांचं आज्ञापत्र लिहिलं होतं. इससे पुख्ता सबूत क्या होना, इससे पुख्ता सबूत और क्या चाहिए था.
महाराष्ट्र शासनाने पब्लिश केलेलं ते पत्र होतं. तर मी तसाच फोटो काढला, माझ्याकडे आहे तो अजून. नंतर मी 2023ला आम्ही ज्यावेळेस फलक लावला नव्हतो त्यावेळेस तो फोटो मी फेसबुकवरती टाकला होता. तर ते मला तिथे भेटलं. म्हणजे इंटरेस्टिंग कोइन्सिडन्स असा आहे की त्याच्या पाठीमागे लागलं होतं आणि ते डॉक्युमेंट आलं समोर. आणि मग आमच्याकडे पैसे नसायचे, झाडालाच पैसे नसायचे. आणि महाराजांचा फलक लावायचा तर तो कसा लावायचा? तो भव्यदिव्य असला पाहिजे ना, बघूनच वाटलं पाहिजे, अरे रायगडाची आठवण आली पाहिजे. मला माहित नाही तुम्ही रायगडला किती लोक, कुणी कुणी गेले का रायगडला? नाही? हो, देवासारखे बसलेले लोकांनो. हो नाही, काहीतरी गेलात का तुम्ही? नाही नाही नाही, गेलात का नाही? इच्छा आहे की नाही ते नाही विचारलं. गेलात की नाही? तुम्ही जर रायगडाच्या पायथ्याशी जर गेलात आणि डोंगराकडे जर बघितलं तर अशी धडकी भरते, धडकी. असं अरे बाप, पहिलेच वाटतं काय येतं. कारण का, इतका मोठा डोंगर येतो आणि ते वरती आहे, सगळा तो किल्ला वरती आहे. खाली ज्यावेळेस पायथ्याशी असतो ना आपण पार्किंगमध्ये, तर पहिला थॉट येतो अरे बाप, कारण इतका मोठा येतो डोंगर. तर महाराजांची राजधानी जर धडकी भरवणारी असेल तर फलकही तसाच पाहिजे ना, भव्य दिव्य अगदी असा. तर मग आमच्याकडे पैसे नसायचे 2023ला. मग आमच्याकडे फंड्स यायला लागले. तर तो आम्ही असा 14 फुटाचा फलक बनवला, 14 फुटाचा. आणि 14 फुटाचा फलक बनवला आणि त्याच्यामध्ये लखोटा असतो ना, लखोटा. लखोटा माहिती का तुम्हाला लोकांना? जुनी ते ते नाही का, महाराज की आज्ञा आहे वगैरे असं घेऊन ते जायचे दूत, आणि मग ते महाराज उघडायचे आणि वाचायचे काहीतरी, त्याला लखोटा म्हणतात. त्या लखोट्यामध्ये आम्ही महाराजांचं आज्ञापत्र प्रिंट केलंय आणि 14 फुटाचं आहे. आणि त्याचं अनावरण कोणाच्या हस्ते केलं? इथे ब्रिगेडियर होते, आर्मीचे ब्रिगेडियर KC नारायण साहेब, त्यांच्या हस्ते त्याचं अनावरण केलं. म्हणजे कोइन्सिडन्स बघा ना, किती काही काही असे इंटरेस्टिंग कोइन्सिडन्स आमच्यासोबत होत गेले. अगदी 2022 पर्यंत ज्या दिवशी आम्ही झाडं लावले त्या दिवशी हमखास पाऊस पडायचा. डिसेंबर 2018ला हिवाळा होता, हिवाळा आहे ना, तो गोलवाडीला आम्ही ज्यावेळेस झाडं लावले त्या दिवशी पाऊस पडला. प्लांटेशन आम्ही जेव्हाही झाडं लावले तेव्हा हमखास पाऊस पडलेला आहे. हमखास पाऊस पडायचा म्हणजे पडायचा. असे खूप इंटरेस्टिंग कोइन्सिडन्स होत गेले. खूप लोकांनी मदत केली, खूप लोक अजूनही मदत करतायत. आणि बंदीताई बन फॅमिली ट्रस्ट म्हणून आहे, मागच्या 2 वर्षापासून जनसहयोगच्या 6 लोकांना ते पगारही देत आहेत आणि जो काही ॲक्च्युअल खर्च लागतो तेही देत आहेत. अण्णांच्या माध्यमातून चालली होती बंदीताई फॅमिली ट्रस्टचे साहेब. आणि आम्ही इतक्या स्पेशीस लावल्या. गिरधारी सरांनी आम्हाला गायडन्स केलं. धनंजय शेरबळे साहेब म्हणून आहे, त्यांनी आम्हाला त्यांचं 4 चाकी वाहन कायमस्वरूपी भेट दिलं. आणि मागच्या 7-8 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 20-22 लाखाची झाडं विकत घेतली. आता काय झालं, 20-22 लाखाची झाडं जर तुम्ही घेतले तर तुमच्या बँक बॅलन्स काय होतो? मग शून्य होतो, शून्य. तुमच्याकडे पैसेच उरत नाही. मग अशा वेळेस भविष्यात जर तुम्हाला झाडं लावायची आणि पैसे नसतील तर काय करावं लागतं? तुम्हाला करावं लागते स्वतःची नर्सरी. तर आम्ही जवळजवळ 80,000 झाडांची, दुर्मिळ झाडं, त्याच्यामध्ये कडुलिंब नाही आहे, त्याच्यामध्ये पिंपळ नाही आहे, त्याच्यामध्ये रेग्युलर दिसणारे झाडं नाही आहे, सगळी दुर्मिळ झाडं. त्याच्यामध्ये भुत्याकेश आहे, त्याच्यामध्ये कांडोळ आहे, मोखा आहे, गुलाबी पाडोळ आहे. अशा सगळे जे महत्त्वाची देशी आपली स्थानिक झाडं आहेत. भुत्याकेश आहे त्याच्यामध्ये, काटेसावर आहे, देवसावर आहे. अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रजातींची आपण एक रोपवाटिका केली आहे. आणि आता परत ह्या वर्षी आम्ही सगळे मिळून 1.5 लाख रोपं करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि हे सगळी दुर्मिळ झाडं आम्ही काय करणार? संबंध मराठवाड्यामध्ये पसरवण्याचा आमचा मानस आहे. आता त्यात किती आम्हाला यश मिळेल नाही मिळणार ते येणारा काळ ठरवेल, परंतु आमचा हेतू तो आहे की या सगळ्या प्रजाती मराठवाड्यामध्ये पसरल्या पाहिजे. तर अण्णांनी जे आता सांगितलं शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली. आपण ज्या वाटिका केल्यात ना पडेगावला, तिथं 25 प्रकारच्या वाटिका केल्यात आपण. त्याच्यामध्ये नक्षत्रवन आहे, त्याच्यामध्ये ना भारताची पहिली तीर्थंकर वाटिका केली आहे आपण. तीर्थंकर म्हटलं की आपल्याला काय, जैनांचे जे तीर्थंकर आहे, जैन धर्माचं कुणी असेल तुमच्यामध्ये तर जैनामध्ये किती तीर्थंकर आहेत? 24 तीर्थंकर आहेत. पहिले तीर्थंकर आहेत भगवान ऋषभदेव आणि शेवटचे भगवान महावीर. ह्या 24 तीर्थंकरांना ज्या ज्या झाडाखाली कैवल्य ज्ञान प्राप्त झालं तिथे झाडं आपण लावली.
फक्त तसं नाही लावली आपण, तर आपण काय केलं, जैनांचं जे पवित्र चिन्ह आहे त्याला प्रतीक म्हणतात जैन जैन धर्मामध्ये, बाबा पेट्रोल पंपवरती तुम्हाला दिसेल बघा ते. तर आम्ही काय केलं, औषधी वनस्पतीनी, आडुळसा ऐकलंय तुम्ही, आडुळसा झाड खोकल्यावरती वापरलं जातं, औषधी झाड आहे. तर आम्ही काय केलं, आडुळसाने ते प्रतीक केलं, ते चिन्ह केलं आणि त्याच्यामध्ये ती 24 झाडं लावली. तर आमचा क्लेम आहे की ही भारताची पहिली तीर्थंकर वाटिका आहे. आम्ही तशीच बोधी वाटिका केली. आता बुद्धिझममध्ये जे पवित्र 27 झाडं आहे ती झाडं लावली, पण ती झाडं लावायची, मोघम तर लावायची नव्हती आम्हाला. 27 झाडं आणि लावली ही झाली बोधी वाटिका, असं नव्हतं करायचं. त्याला एक स्ट्रक्चर द्यायचं होतं. ते स्ट्रक्चर कसं पाहिजे होते आम्हाला, ऑस्पिशियस पाहिजे होते, पण सेन्सिटिव्ह नको. आपल्याकडे काय, आपल्याकडे कठीण आहे. थोडेही जर कुणाच्या भावना दुखावल्या तर जसा माझा हात सुजलेला आहे, तो कोण कुठून सुजवेल काही सांगता येत नाही. म्हणून आम्ही काय केलंय, आम्ही ऑस्पिशियस चिन्ह निवडले, सेन्सिटिव्ह नाही. मग आम्ही काय केलं, तिथं धम्मचक्र काढलंय. कशाने काढलं धम्मचक्र, औषधी वनस्पतींनी धम्मचक्र काढलं आणि त्याच्यामध्ये बुद्धिझम मधले 27 पवित्र झाडं लावले. आम्ही बायबल वाटिका केली. ख्रिश्चनिटीमध्ये ना असं क्रॉस आहे बघा, जिजसला ज्यावेळेस क्रुसिफाय केलं ना, असा क्रॉस आहे. क्रॉसला त्यांच्यामध्ये ऑस्पिशियस समजलं जातं. त्या व्यतिरिक्त अनेक चिन्ह आहेत ज्याला पवित्र समजलं जातं. त्याच्यापैकी मासा आहे की मासा, म्हणजे माशालाही त्याच्यामध्ये माशाचं जे चिन्ह आहे त्याला पवित्र समजलं जातं. आम्ही माशाचं चिन्ह काढलंय औषधी वनस्पतींनी आणि त्याच्यामध्ये 14 त्यांचे पवित्र समजले जाणारे झाड लावलेत. मग आम्ही शीख वाटिका केली आहे, कुराण वाटिका केली आहे, पंचवटी केली आहे, RET वाटिका केली आहे, रेअर इंडेंजर आणि थ्रेटन प्लांट स्पेशीज, एव्हरग्रीन प्लांटची वाटिका केली आहे. तिथे एक वडवण केलंय, बायोडायव्हर्सिटी पार्क केलंय. अशा 25 प्रकारच्या आम्ही सगळ्या इनोव्हेटिव्ह वाटिका त्याच्यात केल्या. त्याच्यामध्ये 15पेक्षा जास्त वाटिका या पहिल्यांदाच कुणीतरी केल्या आणि त्या आमच्या लोकांच्या डोक्यामधनं आलेल्या सगळ्या वाटिका आहेत त्या. तिथे एक त्याला नाव आम्ही दिलंय छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण वन. तर तुम्ही सगळ्यांनी यावं एकदा आवर्जून ते बघायला. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतवन केलंय आम्ही. आता भारतवन कसं केलंय, भारताचा नकाशा माहिती ना आपल्याला, आपण भारताचा नकाशा लहानपणापासून बघत आलो. तर आम्ही भारताचा नकाशा काढला औषधी वनस्पतींनी, तंतोतंत तुम्हाला गुगल मॅपवरती दिसू शकेल आता. आणि प्रत्येक राज्याचाही आतमध्ये नकाशा काढलाय औषधी वनस्पतींनी आणि त्या त्या राज्याचं राज्यवृक्ष आणि राज्यपुष्प लावले. तुम्हाला असं कुणी केलंय असं तुम्हाला कुणी हे कुठे दिसणार नाही तुम्हाला. का, कारण दीज ऑल आर द व्हर्जिन आयडियाज. ह्या आमच्या डोक्यात आल्या, आम्ही कुठेतरी बघितल्या आणि कॉपी पेस्ट केलं असं नाही आहे. पहाटे 3, 3:30, 4 वाजता आलेल्या कल्पना आहेत. म्हणजे जागरणाचे काही असे फायदेही असतात है ना, फक्त डार्क सर्कल्स होतात त्याच्यामुळे असं नाही आहे. विचारही चांगले येऊ शकतात, इनोव्हेटिव्ह येऊ शकतात, कल्पक येऊ शकतात. तर भारताचा 1 एकरमध्ये नकाशा काढला आम्ही औषधी वनस्पतींनी आणि प्रत्येक राज्याचं राज्यवृक्ष आणि राज्यपुष्प काढले त्याच्यामध्ये. अशा कल्पक वाटिका आम्ही केल्यात. आणखी काही विचारायचं असेल तुम्ही विचारा. गिरधारी सरांचीच कल्पना होती ती. हो हो, वृक्ष मंदिरही केलं. भारतीय परंपरेमधले 11 पवित्र झाडं है ना, त्याच्यामध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये सीता अशोक आहे, त्याच्यामध्ये शमी आहे, सौंदर्य ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पिंपळ आहे, काटेसावर आहे, रुद्राक्ष आहे है ना. असे 11 झाडं लावले आणि ते जे स्ट्रक्चर केलं ना, ते मंदिराचं स्ट्रक्चर केलंय. मंदिर असतं ना, हुबेहूब मंदिर आम्ही निर्माण केलंय. कशाने केलं मंदिर निर्माण, तर तुळशीने केलंय. तुळशीलाही ऑस्पिशियस समजलं जातं ना, तर तुळशीने आम्ही मंदिर केलं आणि त्याच्यामध्ये ते 11 झाडं लावली. असे वेगवेगळ्या वाटिका केल्यात. त्या व्यतिरिक्त आम्हाला ब्रिगेडियर साहेबांनी 20 एकर जागा इथे दिली होती. तुम्ही छावणीवरनं टुवर्ड्स पंढरपूरला जाताना तुम्हाला एक ब्रिज लागतो रेल्वेचा, तो रेल्वेचा ब्रिज उतरल्याबरोबर डाव्या हाताला आम्ही 20 एकरमध्ये झाडं लावलेत. तिथं आम्ही जे काम केलंय आमच्या मते आत्तापर्यंत सगळ्यात चांगलं काम किंवा टेक्निकली सगळ्यात साऊंड काम जर आम्ही कुठे करू शकलो तर ते तिथे करू शकलो. आणि पूर्ण उन्हाळ्यामध्ये जनसैनिकची लोक तिथं होती. 20 एकर झाडामधले इतका कसला हार्श उन्हाळा होता. एप्रिल महिना, एप्रिल महिन्यामध्ये 11 वाजता निघायचे की तुम्ही बाहेर, कसा भयंकर ऊन होतं. त्या उन्हामध्ये आपल्या लोकांनी ती झाडं जगवली. आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, 20 एकर परिसरामध्ये लावलेल्या झाडांपैकी
17 ते 18 झाडं फक्त जळाली. या डेडिकेशननी ह्या टीमनी काम केलंय, जनसंयोगच्या लोकांनी. इतक्या प्रकारची झाडं, तिथे 250 प्रकारच्या प्रजाती आहेत. आणि झाडं लावताना आम्ही मोठी लावत नाही, छोटी लावतो, 1.5-1.5, 2-2 फुटाची. इतक्या हार्श उन्हामध्ये तिथे आपल्या लोकांनी सगळी झाडं जपली. 17 ते 18 झाडं त्यावेळेस जळाली असेल 20 एकरमध्ये. पूर्ण मराठवाड्यामध्ये तुम्हाला असं एकही उदाहरण सापडणार नाही, नॉट अ सिंगल. बरं, ती एक साईट होती का? नाही. ते होतं, पडेगाव होतं, चिखलठाण्यानं आम्ही केलंय ते होतं, अधूनमधून गोलवाडीचं डम्पिंग ग्राउंडची साईट आहे तेही बघणं होतं. आणि आम्ही फार मोठी काही टीम नाही आहोत. आम्ही 6-7 लोक आहेत. त्या 6-7 लोकांनी मिळून त्या सगळ्या 4-5 महत्त्वाच्या साईट बघितला. तर याच्यासाठी फार तुम्ही इंटेलिजंट असलं पाहिजे असं नाही आहे, किंवा फार तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असलं पाहिजे असं नाही आहे. ते पॅशन असलं पाहिजे. ते पॅशन जर असेल तर मग बाकी गोष्टी आहे ना, आयडियाज असतील, पैसे असतील, लोक असतील, सगळं आपोआप यायला लागतं. तो पॅशन पाहिजे, पैशनेट चाहिए. सब कुछ क्रिएट हो सकता है अगर पैशन है तो. हे खूप वेगळं मला व्यासपीठ वाटलं की म्हणजे व्यक्त होण्यासाठी जे म्हणजे अभिनव ही संकल्पना वाटली की एक मला असं वाटतं महिन्यातून एकदा तुम्ही घेताय नाही का, है ना. तर ही जी संकल्पना आहे चांगली वाटली, उपयुक्त वाटली की इथे येऊन व्यक्त होता येतं, आहे की नाही, मोकळेपणाने. असं फार कमी तुम्ही कोणीतरी बोललं की ऐकणं, तर आपण ऐकणारे पण आहोत आणि व्यक्त होणारे आहोत. तर हे खूप दुर्मिळ गोष्ट झालेली आहे आणि त्याबद्दल विवेक शाक्य यांचे खरं तर म्हणजे आभार आणि अभिनंदन खरं तर की त्यांनी हे केलेलं आहे. आणि आमचे मित्र जे आहेत, वृक्षमित्र जे प्रशांत गिरे यांनी खूप चांगलं इथे येऊन ते कधी व्यक्त झाले नाही इतके की मोकळेपणाने, तर त्यांनाही चांगलं व्यासपीठ मिळालं. मी इथं जमलेले जेवढे आहेत आपले श्रोते म्हणू आपण, की त्यांना विनंती करतो की या विषयाकडे, आपला दुर्लक्षित विषय खरं तर माणसाचं काम नाही आहे हे वृक्ष लागवड. खरं तर झाडं लावणं हे नैसर्गिक होत असतं. विशेष करून प्राणी पक्षी जे आहे ते बीजप्रसार करत असतात, झाडं उगवत असतात, ते कार्य होत राहतं आपोआप. पण आपण जसं वागतो आहे आता सध्या, की त्यांच्या शब्दामध्ये बोलतं की पृथ्वीचा 7/12 आपल्या नावावर आहे असं आपण वागतो आहे सध्या. आणि एकही काम आपण करू शकलेलं नाही आपल्या ह्या सृष्टीसाठी. तर किमान मग जे नुकसान केलेलं आहे आपण, ते काही प्रमाणात, खरं तर ते सगळं भरून काढणं अशक्य गोष्ट आहे, पण काही प्रमाणात तरी आपण करू शकतो ते. तर इथं जमलेले जे आहेत ते प्रत्येकाने काहीतरी त्याच्यात आपलं योगदान दिलं पाहिजे, असं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.